तर जय शिवराय भावांनो, उद्या होती शनी अमावस्या. तर आम्हाला शनी शिंगणापूरला जायचं होतं. आम्ही रात्री 9 वाजता निघालो शनी शिंगणापूरच्या दिशेने. तर आम्ही गेलो दौंडमध्ये गेल्यावर आम्ही घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन. तिथून पुढे आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप नगरमध्येच जाऊन थांबलो. नगर सिटीत गेल्यावर आम्हाला प्यायचा होता चहा. उमेश शेटला म्हणलो गाडी एका साईडला पार्क करा, तुम्ही काही गाडी पार्क करणार नाही. उमेश शेटने गाडी दाबली एका साईडला. मग आम्ही एक हॉटेल बघितलं. आता चहा प्यायचा होता. मग म्हणलो आता चहा पिण्याचा विषय, उद्या उपवास होता, तर म्हणलो चहा बरोबर नाश्ता पण करून घेऊ. मग सगळ्यांनी चहा आणि नाश्ता केला तिथे. तर आम्हाला आता दर्शन बरोबर 12 वाजता आरती होती. आम्ही मग आता आरतीला निघालो. शनी शिंगणापूर एका मणीमधून आम्ही आत गेलो. तर तिथल्या ग्रामपंचायतचे कर्मचारी तिथं 5-5 रुपये एका माणसाला गोळा करत होते. तर आम्ही तिथे 25 रुपये पावती फाडली आणि आम्ही आता दर्शनासाठी पुढे गेलो. पुढे गेल्यावर आम्हाला समजलं की मंदिरामधील सर्व पार्किंग फुल झाले आहे. बाहेर प्रायव्हेट पार्किंग असतात, तिथं 100 रुपये एका गाडीला मागतात. पण आम्ही काय तिथं 100 रुपये दिले नाही. आम्ही नितीन शेटला म्हणलो घ्या गाडी कुठेतरी साईडला दाबून. नितीन शेटनी गाडी घेतली आणि एका साईडला दाबली. 11:50 आम्ही शनी शिंगणापूरला पोहोचलो होतो. आम्हाला 12 वाजता आरतीला जायचं होतं. आम्ही फास्टमध्ये उरकलं आणि आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये गेलो आम्ही. तिथे बाहेर सर्वांनी तेल घेतलं आणि आम्ही आतमध्ये दर्शनासाठी निघालो. तर गर्दी काही एवढी भयंकर नव्हती, गर्दी थोडीच होती. तिथून पुढे गेलो तर आतमध्ये जाताना प्रत्येकाने पाय धुवून आत जायला लागतं. एक कमान लागते. त्या कमानीच्या पुढे गेल्यावर एक रांग चालू होती. तर मग तेवढ्या तिथं गेलो तर शनी महाराजांची आरती चालू होण्यासाठी एक 5-10 मिनटं वेळ होता. मग आम्ही सर्वांसोबत सेल्फी काढली. मल्टनमधील 5 आणि चिंचवलीमधील 5 असे मिळून आम्ही 10 जण होतो. तोपर्यंत शनी महाराजांची आरतीसुद्धा चालू झाली. तर मग आम्ही आरतीला 10 मिनटं थांबलो. तर तिथून पुढे आता सर्वांनी दर्शनासाठी लाईन चालू झाली ती. तर आज शनी अमावस्या असल्यामुळे कोणालाच VIP असं दर्शन काही नव्हतं. सर्वांनी एक साथ लाईनीला लागायचं होतं. तर आम्ही पहिल्यांदा बाहेरून आणलेल्या तेलाची बाटली एका ड्रममध्ये तिथं खाली केली. तर एखाद्यानं विचारलं, म्हणलं हे तेल काय होतं? ते बोलला की हे तेल एका विहिरीमध्ये टाकलं जातं आणि ते शनी महाराजांच्या मूर्तीवरती तेल टाकलं जातं. मग तिथनं पुढं गेलो. महाराजांचं मनसोक्त असं दर्शन घेतलं, एक व्हिडिओ काढला आणि आता आम्ही निघालो बाहेर. तर आता आम्हाला सर्वांना प्रसाद घ्यायचा होता. तर आम्ही निघालो बाहेरच्या दिशेने. बाहेर जाताना तुम्हाला लेफ्ट साईडला पहिल्यांदा कुपन घ्यायला लागतं 20 रुपयाचं. तिथनं पुढे जायचं आणि कुपन एका जागेवर द्यायचं आणि 20 रुपयाला तिथं एक बर्फीचं पॅकेट मिळतं. असं आम्ही 100 रुपयाचे 5 पॅकेट घेतले. तिथून पुढं बाहेर जाताना तुम्हाला एक स्तंभ लागतो. त्या स्तंभाच्या खाली 9 ग्रह आहेत. त्या 9 ग्रहांचं प्रत्येकाचं मी दर्शन घेतलं आणि आम्ही आता निघालो बाहेर. आम्ही बाहेर येऊच तर उमेशनी गाडी बाहेर साईडला काढली होती. तर आता आम्ही निघालो घराच्या दिशेने. तर एवढं भयंकर ट्रॅफिक झालं होतं 1 तासामध्ये की बस. आम्हाला ट्रॅफिकमधून बाहेर निघता 1 तास गेला. तर नगरमध्ये आम्ही एका हॉटेलवर थांबलो, चहा वगैरे घेतला आणि आता आम्ही निघालो घराच्या दिशेने. मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जय शिवराय.